माझ्या आंब्याच्या बागेमध्ये दोन झाडं अशी वेगळी आहेत. ती दोन झाडं नेमकी कुठल्या जातीची आहे हे अजून मला समजलेलं नाही. कारण की मी 1 एकरमध्ये केशर आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि जवळपास 10 ते 15 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे या झाडांचा. आणि मध्यंतरी 2-3 वर्षापूर्वी या झाडामध्ये गॅप होता, त्या गॅपमध्ये काही पुन्हा झाडं लावलेली आहेत. पण जी 2 झाडं याच्यामध्ये जी निवडलेली आहेत ती 2 झाडं कोणती आहेत आणि त्यांच्या फळाची साईज कशा पद्धतीची आहे हे आपण पाहूया. याच्यामधलं एक झाड हे आहे, हे मोठं डेरेदार झाड आहे. पण यावर्षीच याला इतके फळं लागलेली आहेत. दरवर्षी या दोन्ही झाडाला खूप झालं तर 10 ते 15 पेक्षा जास्त कैऱ्या येत नव्हत्या. मात्र यावर्षी हे दोन्ही झाडं 100% फुटलेली होती आणि एका झाडाला नाही म्हटलं तरी 100पेक्षा जास्त फळं आपल्याला दिसून येतील. आणि आज स्थितीमध्ये सुद्धा आहे, कारण की फळाची साईज देखील मोठी आहे. तर हा आंबा ही अशा पद्धतीची याची कैरी आहे, गोलाकार. आणि हा हुरसारखाही दिसतो आणि हापूससारखाही दिसतो, कारण की हापूसची कैरीही अशाच पद्धतीची आहे आणि हुरची देखील अशाच पद्धतीची आहे. मग नेमका तो हुर आहे की हापूस आहे हे मात्र समजलेलं नाही. याच्या बाबतीत कृषीतज्ञ सांगू शकतात. आणि फळं बी चांगल्या पद्धतीची आहेत. हे काय चांगलं आणि अक्षरशः कैऱ्यांनी लगडलेलं आहे हे झाड. आणखी इतर झाडाप्रमाणेच या दोन्ही झाडाला देखील यावर्षी चांगल्या कैऱ्या आलेल्या आहेत. आणि याची साईज जवळपास आपण जर फळाची बघितली तर एक कैरी पाव किलोच्या पुढे भरू शकते. वजनामध्ये जर टाकलं आपण तर किलोमध्ये खूप झालं तर 4 कैऱ्यापेक्षा जास्त बसणार नाही. मोठ्या असल्या तर 3च कैऱ्या बसू शकतात. एवढी मोठी या फळाची साईज आहे आणि झाड देखील मोठं डेरेदार झालेलं आहे.